का म्हणे ना काय डेपुटी हा ना राव नाही तर लवकर येते आले 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 डेपुटी वाता एवढा उशीर करीत असते तू कुठं रुबाब करतो काय पैसे देतो काय दरबारला दूध 1 लिटर घेऊन जातो तुमचं बरं आहे राव. पैसे नाही देत म्हणजे म्हणजे पण काही चहा पाण्याची वेळ असतो का नसतो आम्हाला नकलाची करू नका धरू लागा मला फाकाडण्यात जण हे करतात वडा वड माग हा सर काढ केन त्याला काढ अरे काढ ना झाल्या मायाच्या तो काव डेपुटी दूध लय कमी झाला आज. अरे भावड्या काय झाले 2 गाय आहेत यायला आणि 1 म्हैस आता सध्या ती 2-3 महिन्यात येईल दूध कमी नाही व्हायचं काय आणि 1-2 त्या आटल्या चाललंय आता पण माझ्या डोक्यात एक म्हैस आणायची म्हणजे काय होईल दोन्ही कामं होतील दुधाचं वैरण घरी बी खायला तर म्हशीचं दूध नाही राहिलं जाणार आहे बाजाराला मी आता. मग बाजाराला कशाला जाता आपल्या सदाभाऊकडे गाई आहे ना विकायला. एक म्हैस पण चांगली ती पण घ्या वाटलं. म्हैस आहे का मला म्हणला नाही का आता लय भारी ते मला म्हणले होते कालच गिऱ्हाईक असलं तर बघा. होय रे चांगली भारी म्हैस आहे सदा भाऊ कडं नाद न करू लाल झेपरीच म्हैसे मग कशाला बाजाराला जायचं. दत्ता भाऊ काय करा दूध ओतून घ्या आम्ही तोपर्यंत सदा भाऊकडे जाऊन येतो जर जमला सौदा तर लगेच आजच घेऊन चला चालतंय हे सदा भाऊ घर दिसत नाही वहिनील आवाज दे बरोबर वहिनील. वहिनी ओ वहिनी वतनदार वहिनी वतनदार म्हणलो येते काय हो श्याम भाऊ आले वहिनी सदा भाऊ कुठे आत्ताच ते गोठ्यावर गेले. गोठ्यावर गेले या सदा भाऊचा पाय घरी टिकतच नाही हा कधी या माणूस कुठं ना कुठं काम करतच असतोय. गोठ्यावर गेले का हा जातो आम्ही गोठ्यावर मग नाही थांबा ना चहा घेऊन जा. नाही चहा नको आता वहिनी आम्ही काय करू चहा लागला तर आमचा उधार राहू द्या सदा भाऊ आले ना मग आम्ही चहा पिऊ. नाही नाही ते आल्यावर म्हणते चहा नाही केला त्यांना. नाही सांगतो आम्ही सांगतो चहा पिलो नाही होईन आता अहो नको वहिनी आम्ही सांगतो चहा पिलो म्हणून परत आम्हाला सदा भाऊकडे एक महत्वाचं काम आहे आमच्या घरी चांगला चहा म्हणून सदा भाऊकडून म्हैस न्यायची म्हणून गोठ्यावर चाललो येतो आम्ही या मग. चल चल सदा भाऊ म्हशीला गिऱ्हाईक आणले तेवढं आमचं ठेवा बरं का बाजूला. बघू कोण गिरायक डेपुटी. हा राम 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 राम. काय धूम ठोकली कम पडत आला एवढा संगत चाललेलो आपण. मी म्हणलं सदा भाऊ जाऊन सांगा डेपुटी आलेत म्हणून. सदा भाऊला काय मी ओळखितोय काय सदा भाऊ मला ओळखितोय आणि मला दिसत नाही मी आंधळा आहे बरं झालं कानाने ऐकलं माया. लय रनिंग पण तू तेव्हा एवढं रनिंग केली असेल ना पोलीस भरती झाला असता मग त्या टायमाला बसून राहिला चालता बाईकून जाऊ नाही दिलं त्याला. बरं आहे गावावर वावळून टाकलेलं काही गोष्टी सांगत जावा मित्राला काय? चांगलं चित्रा बी काय म्हणले म्हैसन आम्हाला माहित नाही मी आता बाजारात चाललो होतो म्हैस मी घ्यायला. म्हणलं त्यांना सदा भाऊ करून खात्रीशीर म्हैशी एकदम तुम्ही इकडे तिकडे जाऊच नका. तू नाही म्हणला दत्ता म्हणला आपला डेअरीवाला ते त्यांचं आणि कामच आहे सांगणं. ही निची वळली आम्ही घेऊन आलो ना. हा घेऊन हा, आले ते घेऊन आले तुम्हाला खांद्यावर. हाय आता काय आहे, जरा गोठ्यात आहे ना गर्दी झाली जरा मशीनला आहे ना जरा मोकळी हवा पाख्यावर यायला टाइम लागत एक उभी राहते एक बसती मग थोडी गर्दी कमी करायची बाकी काही विषय नाही. हो बरं चल चांगले का चित्रात दाखवा आम्हाला चांगलं चित्रात द्या बरं का. या फक्त नजर मारा तुम्ही पण तुम्ही याला जर घ्यायचीच असेल म्हैस तर माझ्या खात्रीवर घ्या. कोणची आता राजकारणात काय हो पण व्यवहारात लाबाडी नाही व्हायची साधा भाऊ कोण ही 1 नंबरची. ही बसलेली का अहो उजव्या कुशीवर बसलेला जानवर आहे 10 लिटर आहे ना मोजून घ्यायचं. आता चित्र बियाल्यानंतर कळण आता मस्त तुम्ही वर म्हणताय म्हणत त्या टायमाला काय होतं काय माहिती. हो त्या दुधासाठी गाव सोडून चाललो काय मी. साधा भाऊ तुमचा विश्वास आहे म्हणून आलो मला काय बाजार भांडले काय मी गोडेगावला जाणार होतो पण म्हणलं डेपुटीला सदा भाऊकर खात्रीशीर म्हैशी तुम्ही ती चला. तू नाही म्हणला दत्ता आधी म्हणला आणि मग तू म्हणला दत्ताचं कामच होतं आम्ही आलो ना. अरे पण तुला कधी सांगितलं मी खात्रीशीर आहे का नाही का तू बसली आम्ही बी काय कमी व्यवहार करतो का. बरं आम्हाला बोलू द्या म्हैस चांगली ना. म्हैस चांगली आहे फक्त एक सवय जरा वाईट आहे तिला. वतनदार घराने ती सरकी पेंट खात नाही. मग काय खाते तिला फक्त शेंगदाणे आणि रविवारचं खारे करून घालावं लागते तिला सवय आहे चित्रावाला वतनदाराचं गोठा गंमत करताय का काय कळणार का खरी ती शेंगदाण्याची पेंट तेल काढते मग पेंट आपल्या मशीनला पावशेर शेंगदाणे असते. वतनदाराने घराण्याची सवय मी माझ्या घरी आलेलो बदलितो. काजू बदाम देऊ एवढे आपली ऐपत नाही ते वतनदार घराणे ते चारतील भाऊ आपण घरी आलो ना तिला बरोबर शेंगा ओली दिली चारून बरोबर तिला सोय राहून चला बाजूला बोला बोला बरं ए झाल्या कुठे रे. अरे वा 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 मालकासारखी फुसफुस करती. सदा भाऊ 10-15 दिवस घेईन का अजून. हा
10-15 दिवसात येत असती. चांगली आहे ना हा का असाला तर बरी आहे भाऊ. अहो का जाऊच नका. तुम्हाला म्हणलं ना 10 लिटर मोजून घ्यायचं. वरचं भरलं तर आम्हाला देत जा. जाऊ दे. काय लिहिलं आमचा व्यवहार नाही गावातला व्यवहार आहे. 2 शब्दात तुकडा पाडला पाहिजे. एकदम टेन्शनच नाही. हा. मी काय म्हणतो झाल्या किती पर्यंत 1.5 लाख. येडा झाला काय तू 1.5-2 लाखाच्या खाली चित्रात नाही ते. येडे काय 2.5 लाख असं चित्रा भीती. हा, मग. ए, अरे तुम्ही आम्ही सौदेवाले मालक वेगळा राहिला घेणारा वेगळा राहिला. तुम्ही असं करायला लागले तसं काय तुम्ही रोज घोडेगाव करताय. तुम्ही घोडेगावला फक्त खेकडे आणायला जाताय. तुम्ही बाजारात नाही जात. उगा बोलू नका काही. तुम्हाला आणलंय ना सोबत तर नीट राहा. बरं त्याचे 1.25 राहू द्या. याचे 1.5 राहू द्या. 1.25 लाखाला धरून टाका. सदाभाऊ हे बघा आता मी बी बाजारात होतो मला माहिती जित्राप केवढेच आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे उगल लय लांब गोळी ठोकू नका. बरं, जाऊ दे, जे करून माप टाका ना, काय हा, 21 फायदा. करून टाका काय त्याला सवा हा हा देता. चला श्याम्याचे म्हणणे 21. तू काही बोल सदाभाऊ मला व्यवहार करायचा मला म्हैस अहो मी पिळायची 1.25 सांगितले फुकट दूध त्यांनी, देणार आहे. 21 सांगितले 5 कमी केले त्यांनी. तुमच्या फायद्यात बोललाय तू. थोबाडात हानीन एक हा मला कळत तुम्ही ना सांगा. हे बघा त्यांना काही कळत नाही बाजारातलं. मी तुम्हाला एकच शब्द सांगतो 95,000ला म्हैस घेईन हा. मी आपल्याला द्यायची साधा भाऊ. 95 नसतं दे. सदाभाऊ अगदी योग्य आकडा सांगितलाय. 95,000 तुझी बाजारात बी जाणार नाही. 11,000 रुपये लिटरनी आहे ना पिळून पैसे मोजून देतात लोक. 11,000नी तशी तर 1,11,000ला ती आहे ना पडून नाही द्यायचे बाजारात. पण तुम्ही गोठेवाले गावातले प्रतिष्ठित माणसं आहेत. तब्येतीला तुमच्या तिचं दूध मानवण तुम्हाला बी गावातलेच म्हशीचं दूध भेटेल. म्हणून कसं विरोधक असं ना का पण विरोधक जिवंत राहायला पाहिजे हा. म्हणून काळजी घेतो मी. एक बाकी अकरा नाही. ते एक तुम्ही अकरा ऐकणार नाही बोलले. एक अकरा, एक अकरा. हे बघा आता एकच सांगतो मी बरं का 1,01,000 रुपये देईन. डेपुटी 1.25 वरून 1,01,000 वर म्हणजे आमची काही इज्जत ठेवलीच नाही. त्यांना काय कळत नाही 1.25चं. तुम्ही काय त्यांना सांगा आता तुम्ही 1.25ची म्हैशी कधी जाऊ दे, एक काम करा 1,02,000 करा. जाऊ दे डेपुटी. 1,02,000 करा. पहिला मग 1,000 लय झालं असतं का. तसं नाही त्याच्या शब्दाला मान. हा. तेव्हा पैसे आणले. हे 50 बरं हा. का एकदा सौदा झालाय परत सौद्याला हे करायचं नाही. हा हे आता 50,000 येतं 52,000 संध्याकाळी देणार आणि म्हैस घेऊन जाणार बरं का. संध्याकाळी आपल्याला म्हैस न्यायला येते. तिला धुवून पिऊन ठेवा जरा तेल लावा. गोपाळाच्या घरात चालली ती. हो. तेलाच्या गोष्टी नका सांगू. क्लिनिक शॅम्पूनी म्हशीत होता असतो आणि तेल आहे ना असं खोबऱ्याच नसतं. बदामाच्या तेलाच्या बाटल्या आणून लावित असतो मी. असू द्या फक्त आमच्या घरी जायच्या आधी बदामाचं तेल लावा नाही जाताना गोड तेल लावलेलं बरं का. चला हा सदा घेऊन जाऊ. हा 2,000 द्या ना. कसली मग वरचे 1,000 त्यासाठी तर 2,000 1,02,000 त्यासाठी तर केले. चालेल बरी नाही 1.25 केले तुम्ही. वरचे 25 तुम्हाला द्यायला. नाही त्यात 5 घेतले असते. 90 रुपये देतो. बाळूच्या हॉटेलवर जा. चाकण्या बिकण्याचे बी आहे ना वर 25 सव्वाशे देऊन पण टाकेन. आपलं ठरलं होतं नाही आणि ठरलेलं होतं ना. कसलं ठरलं. बोललो ना घेऊन तुम्हाला मग गिऱ्हाईक काय? आणलंय म्हणून. हा आपलं बघा म्हणलं ना आणि तू. मी एक आपलं बघा म्हणलं ना मग 1.25 देतो. 90ची 90 होईन बाकीचा चाकणा होईन. चला तू काय मासाच करतोस राव. श्याम्या डोकं बंद पडलंय राव माझं. बंद पडलं. अरे काय सांगा तुला एवढे लोक अशा वाटलं नव्हतं मला. तुला सांगू तुम्ही. हा ना राव बघ ना आपण त्याच्यासाठी किती नाही केलो साधा भाऊ साठी. अरे पण मी तरी पळत पळत गेलो आधीच त्यांना म्हणलं आमचं बघा बरं का. हा म्हणला ना बियाणं द्यावा. हा बघ ना आता. लगेच खुशाल पलटून पाडायला की देतो 100 आणि 125 रुपये. नाही ह्यो सावधा होऊन नाही द्यायचा श्याम्या. अजिबात होऊन नाही द्यायचा. महेश डेपुटीच्या दारात जाऊच नाही द्यायची आपल्याला. फेंद्या घालायचा. हा फॅन्ड्या म्हणायचं म्हैस ढ्यान ती. तसं नाही रे फेंद्या म्हणजे बघ व्यवहार नाही होऊन द्यायचा. यावर झाला ना आता. करू बरोबर आपण. काहीतरी खोड काढू म्हशी. श्याम्या म्हणते ना आपल्याला. येडा आहे का काय तू. डेपुटी गेलं कुठं असं ते. बघ ना घरी नाही, दारी नाही कुठंच नाही. गाव पिटवून काढ राव. मला तर वाटतं तिकडे याला माहित असतं. झुराळ तोंडाच्या बिसलरी वापरायला लागला काय आता. आता घरचं पाणी नाही पित ना. पायात घालायला चप्पल नाही आणि पाणी बिसलरीच डेपुटीच्या वरचढ निघालं हे बेन. बोला काय थांबवलं. आपलं ते ऐका बोलायचं ना विसरूनच गेलो. हा. अरे डेपुटी कुठे दिसणार गावात कुठे आहेत नेमकं. शाळेत येत. शाळेत ऍडमिशन घेतलं का काय. हा अहो नाही हो, मास्तरने बोलवलंय. हो दिलेलं शाळेत. मास्तरनी का मास्तरनी काय म्हणतो ते कळत नक्की नाही. सांग. सरांनी बोलवलंय. हा असं सांग ना मग. मास्तरनी म्हणलं नेमकं. हा चला या. चल चपला घाल. शाळेत जरा आहे ना पाण्याच्या टाकीकडे वगैरे लक्ष द्यायचं. हो वेळच्या वेळेला धुत जाते काय होते पोरांना तर आजारी पडतात पोरं. का रे काय नाही काय करता इकडे आज.
भाऊ यावं लागत. रविवार असून शाळा तुम्ही म्हणलं नेमकं कोणती शाळा सांगितलं काढली? जरा यांना ते पाण्याची टाकी वगैरे ना म्हणलं व्यवस्थित त्याला लक्ष देत जातो मी. आपले नवीन शिक्षक आलेत ना आपले इथं. असं आहे. नमस्कार हा, नमस्कार. त्यांना आता 1 महिना झाले जॉईन झाले. तुमच्या गाव तुमच्या डोक्यातच नसतं कोण कुठं आलंय काय आलंय. आता मला लेकरू बाळ नाही हा. आणि याचा तर काय का पत्ताच नाही लागायचा अरे पण होते ना निदान लेकरू बाळ होस तर निदान शाळा तरी चांगली झाली पाहिजे ना. एवढं आहे. काय होतंय आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आपल्या गावातच लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या आसपासचे गावातले पोरं कशी येते कशी शाळा आपली चांगली राहील या हिशोबाने जरा प्रयत्न करायचे. डेपुटी हा. जिल्हा परिषद शाळा चांगल्या निधून पुढे होणार. आणि तुम्हाला माहिती का सरकारने नियम काढला ना या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न राबवलाय पहिलीपासूनच. आता खाजगी पैशात फी भरायची गरजच नाही. आणि तुला सांग का श्याम्या आपण काय पुढे शिकलो जिल्हा परिषद शाळेत शिकूनच मोठे झालो. जिल्हा परिषदेच्या शाळेसारखं शिक्षण नाही चांगलं शिक्षण. त्याच्यामुळे गावातले पोरं वगैरे आपल्या ह्याच शाळेत आली पाहिजेत. याची संख्या कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्या जरा तुम्ही बी. तुम्हाला लेकरं बाळा होते नाही होते ना. आणि बरं तुम्ही या चालते. ओके नमस्ते. ओके हा. मी काय म्हणतोय काय आली तुम्ही विसरला आम्ही. तिच्या आईला आले नाही सरला मग. शाळेत घाला अशी गंमत झाली आपली. बोला काय ते सौदा कॅन्सल करावा लागेल आपल्याला म्हशीचा. का काय काय बरं अहो, आता कळलं आम्हाला त्या म्हशीला खोडी येतं म्हणून. मग मला सांगितलं साधा म्हणून तिला ती शेंगदाण्याची पेंट खात नाही मला शेंगदाणी खाती. अहो ती चांगली खोड झाली. मग तिला खोड नाही म्हणत. मग आम्हाला कळलं बाहेरूनच काय काय आहे ना ती म्हैस आहे ना लात मारीची. दूध काढून घेत नाही ती. एकदा दोनदा तर सता बोला ती बाद घ्यायची पाटक्यान लागली ना पायाने 3 दिवस गाल सुचला होता त्यांचा. आणि मला अजून एक कळलं ती दूध 10 लिटर नाही देत मग 7 लिटर देते दूध ती. साधा म्हणून मला खूप खोटं बोलला मग. त्यामुळे त्यांना काढायची ना ती. तुम्हाला माहिती आहे तुम्ही पाहिलं ना आपण दुसरी माहिती नाही ती तुझ्या कुशीवर बसली उठून देत नव्हती. आपण गेलं मग पटक्यानं उठली पण लगेच समोरून आली ती. दुसऱ्या म्हशी बघून नाही दिल्या आपल्याला ते. हा, मग त्यांना ती काढून टाकायची ती म्हैस. ते व्यवहार मग आता cancel रे करावा लागेल आता कसं कॅन्सल करा. आता कॅन्सल होईल का 50,000 रुपये दिलेत आपण. येडे झाले काय 50 तुमच्या देखता नाही दिले का. म्हैस सर मागे द्यायची नाही का ती. साधा भाऊ सर मागा देत असतो या वारात लय पक्का आहे भाऊ. अरे विसरता असं मग तुम्ही कॅन्सल केलं तर पैसे बुडाले. हा जाऊ दे पाहिले या. तुम्ही आधीच माहिती काढायची ना राव मला परसावट झालो सांगा आता. आता आपण ते दत्तू भाऊनी म्हणले तुम्ही म्हणले चालले की लगेच गेलो तेव्हा तर आम्ही म्हणत होतो दत्तू भाऊ म्हणत होतो तेव्हा लई तिथं. मग आता करायचं काय. काय असू द्या. हे पण मला काय म्हणत ऐक तू 50,000 गेले एक वेळ 50,000 गेले परवडले. मला सांगा नको त्या ठिकाणी लागली लात 5-10 लाख घालायची वेळ आली तर 50 परवडले का 5 लाख गेलेले परवडले. येडा आहे का काय 50,000 मी बीबी एकूण आणले काय का कुठून हे लावलंय. येड्याने करू नका. एक काम करा आता मला जाता नाही यायचं. तुम्ही काय करा तुम्हीच काहीतरी सांगून ना साधा भाऊच्या सौदा मोडा. साधा भाऊ म्हणा ती डेपुटीला नव्हती घ्यायची ती घ्यायची ती पाहुण्याला. पण ती डेपुटीचा पाहुणा जरा व्यवहाराला खाटेळी त्याच्यामुळे ते पैसा लापाटे पैसे देणार नाही. एक काम करा हा त्यांच्याकडून सौदा मोडा आणि 50,000 जर काढले ना तुम्हाला एकेकाला 1,000 देईन आणि मला 48,000. हे बघा माझे 50,000 काढून द्या तुम्हाला 1,000 देतो. चला आता तुम्ही म्हणताय म्हणून का नाही आपलं काय. आपल्याला काय करायचंय. जय बजरंग बली की जय. चला तात्या. बघ मी काय म्हणलं तुला सदा भाऊ दुसरे कुठे नाही भेटायचे आपल्याला. म्हणजे कसं असतं माहितीये का एखादं काम चांगलं व्हायचं असलं ना देव बरोबर गाठी घालून देतो. 100%. हा भेटले कुठं मंदिरात. तुम्ही कस का आले मंदिरात. येऊ नका मारुत राहायला निवांत बसू द्या नाहीतर जाईन तुमच्या भेन देवाला सोडून. सदा भाऊ आम्ही मारुत राहायला गाव सोडून जायला नाही आलोय. तुम्ही गाव सोडून जाऊ नये म्हणून वाचवायला आलोय. मग मी गाव सोडून जात असतो का. परत पश्चाताप करता तुम्ही. अय बावळाट वतनदारे गाव सोडित असतो का. अहो म्हणजे बोलण्याचा उद्देश झाला तो तुमचं नुकसान टाळायला आलो आम्ही. माझं कसलं नुकसान. व्यवहार नाही केला का आपण डेपुटी संघ हा. म्हशीचा. नंतर आम्हाला कळलं म्हैस डेपुटीला लागतच नाही. तुमचा पाहुणा आहे आमचा व्यापारी त्याला लागती. लागा ना का पैसे येणार नाहीत ना. जोडे पाहुणा पुढे इकीन तेव्हा येतील पैसे. व्यापाराचं माहित नाही तुम्हाला कसं असतंय. पाहुण्यान रावळ्याचं करायचंय काय. मला सौदा कोणी केलाय डेपुटीनी. पैसे कोण दिले डेपुटीनी. आपण म्हैस आपली जाईन ना 52,000 घेऊन गेलो करायचं का आपण. पुढचे पैसे केव्हा यायचे केव्हा. अय डेपुटी आहे ना राजकीय विरोधक असला ना तरी व्यवहाराला चोख आहे. पैसे आहेत ना 50 दिलेत 52 राहिलेत. या हाताने 52 आणि त्या हाताने म्हैस देईन डेपुटीला.
वा बा तुमचं तुम्ही आमचं सांगायचं काम आहे तुम्हाला होय. आणि ते बी मंदिराच्या तिथं सांगतो आपण. सद्गुरू भेटले रे तुम्ही. निघा ती म्हैस आहे ना डेपुटीला देत असतो आणि डेपुटी कोण राहिलेले 52,000 मला असं वाटतं बा घेतलेले 50 मागे देऊन टाकावं मिटून टाका व्यवहार. कशाला झँगाट घ्यांगाट करत बसायचं. साधा भाऊ दुसरं गिराईक त्याच्यापेक्षा लाखपट्टीने गिराईक भारी आहेत आपल्याकडे. 1.5 लाख जरी केले ना कोणी शब्दाला किंमत आहे. आपलं वतनदार घराणे 1,02,000. पा तुमचा शब्द परत म्हणू नका. जालन श्यामेने सांगितलं नव्हतं म्हणून. होय खरं आहे की नाही. आपलं काम हे देव माणूस हे माणसाला फसू नये म्हणून मंदिरात सांगायला आलो. चल भाऊ आपलं ज्याचं कलाव बरं ते म्हणतो की हे कुदळ खोर. चला निघा 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 तू घे कुदळ. त्याला गोरखनाना कुठं गेले काय ना मला म्हणले घरी या. स्वतःच माणूस गेलाय कुठेतरी कडे. कुठं आली इकडे तुम्ही. काय गोरखनानाने बोललो होतं मला म्हणले घरी या. काहीतरी त्यांचं ते ग्रामपंचायतचं काम होतं पण तेच माणूस घरी नाही. गेले असते कुठे ते. हा ना. काय म्हणतो काय झालं सौद्याचं मोड टाका. काय मग वतनदार घर नाही ती. मी म्हणलं ना तुम्हाला बाबा हो सौदा मोडणार नाही. हा त्यांना ती म्हैस तुमच्या गळ्यात घालायचीच. घालायचीच भाऊ. मग काय म्हणला मी देणार नाही. पाहुण्याचं कारण सांगितलं का. सांगितलं ना म्हणले मला पाहुण्याचं काय घे नाही. मी सौदा गेलाय डेप्युटी संघ ह्या हाताने 52,000 घेईन आणि ह्या हाताने येसन सोडीन. मग विषयच नाही म्हणले काय ती. त्याला आता काय करावं मला होतं 50,000 पाणी सोडावं लागतं काय. म्हैस घ्यायची म्हणले 52 द्यावं लागतील. मग आणि नाही घ्यायची म्हणलं तर मग 50ला सोडावं लागतं. अरे पण समजा म्हैस आणली माझं काय नाही समजा मी हे करीन पण बाया माणसाला मारलं म्हणजे तुम्ही बाहेर गेल्यावर. हा ना. म्हशीची लाथ सोपी नाही एक लागत. 2 दिवस मी बाहेर असतोय तिने जर धार काढायला बसली मारलं मग. नाही ना अवघडच आहे ना. काय करावं आता ज्याल्यामुळे डोकंच बंद पडलं बा. सांगून पाहिलं तरी माणूस ऐकायला तयार नाही ती. एक काम करतो मी साधा बोल जातो माय हो मीच कॅन्सल करतो. तसं करा मग. हा जाऊ का. आमचं काय ऐकत नाही भाऊ साधा भाऊ. नाही सांगतो मी बरोबर आयडिया करतो. आईला मी म्हणलं जुळलं तर जुळण. नाही, आईला किती हे लागलं तर टाईट लागलं राव साधा भाऊ. काय डेपुटी तुमच्याकडे चाललो होतो कमून. ते काल म्हशी सौदा केलता ना हा तर ते आता मी तुम्हाला खरंच सांगतो ती म्हैस आहे ना माझ्याकरता घेतलीच नव्हती. ती घेतली होती पाहुण्याकरता. बर पाहुण्याकरता घेतली होती पण ते पाहुणं जरा व्यवहाराला नाठाळी व मला पैसे घालावं लागते. अहो पाहुण्याला म्हणा दमादमान द्या. तुम्ही मध्यस्थी असल्यावर 2 महिन्यांनी पैसे येऊ द्या. हाय साधा भाऊ मी देईन पण मी पाहुण्याकडून काढू कसे पैसे. ते किळकिळे मला नंतर मंडळी म्हणली अहो मस्त तुमचा मेव नाही मा चुलत भाऊ आहे पण ते पैसे देईन का म्हणून मग मी म्हणलं जाऊ दे साधा भाऊलाच सांगतो आणि ते 50,000 मागा. पहिलं पण मला एक समजा ना पाण्यात म्हैसूनवर मॉल पाहुणा त्याच्या घरी तुम्ही सौदा करायला आले. तुम्ही दूध म्हणले किती देती की तो यात किती दिवसांनी येईन. आता आलतो मी मला त्याने 50,000 रुपये दिले. ते माझ्याकडे जे 50,000 रुपये होते हा तर मी म्हणलं तर तुला म्हैस ते म्हणलं दाजी मला म्हैस घ्यायची. हा मग मी म्हणलं घ्या बाबा म्हैस. 50,000 रुपये त्यांनी मला काय माझेच हे करून मला दिले ते. हा चला जाऊ दे आता झाल्या आता गोष्टी पण ते पुढचे पैसे देणार नाही. अहो त्या पाहुण्याला फोन लावा. फोन जाऊ दे, तर काय फोन लावायला? लावा. काय काय फोन? अडचण लावा फोन लावा. कशाला फोन लावायला लावता जाऊ दे मुर्दे. अहो फोन लावा ना. 2 शब्द बोलल्यानी अहो रामचं पाखरं जवळ येते बोलल्यानी. पाहुण्याला आहे ना काय अडचण आहे विचारू दे माझ्या कानाने ऐकू दे मला. बरं आता सदा भाऊ जाऊ दे आता खरंच बोलतो काही गोष्टी आता लई लांब आडेवडी घेतच नाही. काय खरं सांग मारकी म्हैस खूप माझ्या गळ्यात घालताय. म्हैस मारकी मग मारकी आहे परत अजून तिला 2-3 खोडी आहेत म्हणले. डेपटी लहान लेकरू असं मागच्या पायातून निघालं ना पुढल्या पायातून बाहेर येईन. शेपाला आहे ना ते झोका जरी खेळा ना तरी म्हैस पाय उचलीत नाही. आणि बाया माणसाने पाणी ठेवलं ना तिच्या गोमाशा बसू द्या गोचिड कान सुद्धा हलवणार नाही. एवढी देवगुणी म्हैस देतोय तुम्हाला. साधा भाऊ. फक्त कसं नाव निघन माझं म्हणून तुमच्याकडे देतो. 10 जणांना सांगता तुम्ही. सदा भाऊ आता सारा गावात झालंय म्हैस मारकी आहे जरा थोडी सुटली का माणसाला हुंदडी ती. दरा मुशाला कोळ बांधितो मी गोठ्याला. कोणला येडा इद्राला येऊन सुद्धा देत नाही दारात. सगळ्या गावाला माहिती झालं कोण माझ्या गोठे पैसे येतो. बरं आता जाऊ द्या साऱ्या गोष्टी खऱ्याच झाल्या ना. खरं नाही तुम्हाला सांगितलं कोण म्हणलं मला श्यामेंचे सांगा. आल्या मला म्हणले मग आता तेच सौद्याला होते पण ते म्हणले तुम्हाला साधा भाऊनी पैसे दिले. आम्ही गुप्त वार्ता करून माहिती काढली की तुम्ही म्हैस मार्की देऊ राहिले मला. 6 महिने झाले. हा त्या भामट्यावर विश्वास ठेवला तुम्ही. अहो तुम्ही त्या लहानलंच कशाला. श्याम आता पुढे येऊन लगेच पळत म्हणतो आमचे ठेवा बाजूला. वरचे 2,000 सौद्याची वाढीत होता ते त्याच्याच बापाचे वाटले ना त्याला. दलाली माहिती तुम्हाला. अहो हे दलाल म्हणजे ना चांगल्या जित्राबाला बट्टा लावितेन बट्ट्याचं जित्राब एखाद्याच्या घाशात घालीतेन वाटुळ होईन. म्हणूनच श्याम्या पुढे पळत आलता का. हा आणि मायापाशी आले मला म्हणले म्हशीला खोडी येतं आणि मी त्यांना म्हणलं 48,000 रुपये का व्हायना 50,000 मागं आले ना 48 मला भेटू तुम्हाला 2,000 रुपये देईन.
अरे 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 ये एखाद्याचा प्रपंच वाटोळ करते लिटरची बाटली आणते ना पावशेर दूध घेऊन जाते ना त्याच्यात 1.5 लिटर पाणी टाकून चहा आणि राव करीते. मी यांना दूध देतोय राव दोघांना 1-1 लिटर रोज हा द्या, द्या, जरा थोडे मागा पुढे असतील म्हणलं बघा म्हणजे हे घे. पुढे येते. चला तुम्ही चला मायचे डाकू म्हणलं बरं 1000 रुपये भेटते पार्टी होईल कशाचं काय या झालं पण हे पुढे हाती लाग पण सदा भाऊच्या हाती नको लागू आहे बाबा गोट्या घालते मशीला हाणल्यावर लागो अरे दुखायला आजी बसल्या काय आजीला ऐकायला आहे ना म्हातार पण अवघडच आहे गो हो रुपावहिनी अशा कमून चालल्या तुम्ही अहो पायाला लागले. कुठे गेलते मग पायाला लागले तर घरी आराम करायचं ना मग काय सांगू तुम्हाला श्याम भाऊजी, त्यांनी रात्री मला लाथ मारली. काय हा झाले तुम्हाला आणलं रात्री मारलंय मला त्यांनी. का प्याला बिला होता काय जास्त पेलेलं तर सदारा कदा असते तर तुम्हाला माहितीच आहे. अहो कामधंदा करा म्हणलं, जरा घरामध्ये लक्ष द्या, संसारात लक्ष द्या, एवढं बोलले म्हणून त्यांनी मला मारले. जेव्हा बघेल तेव्हा नुसतं सुगंधाच्या दारात जाऊन पडलेले असतात, खायला प्यायला बसायला. खरंय तू त्याला अक्कल पाहिजे आपली बायको सोन्यासारखी. हा कशाला त्याच्या दारात हिंडायचं. आता हे बघ मी बोललो म्हणून म्हणू नको, पण मी जेव्हा केव्हा जातो ना रस्त्याने जाता येता पाहतो ना ज्याला तीच बसलेला असतो. तुला सांगतो नक्की त्या बाईने आहे ना काहीतरी फूस लावली असणार आहे म्हणूनच त्याने तुला हाणलं, नाही तर कधी मारलं नसतं त्याने तुला. नाही हो सुगंधताई कशाला सांगतील, चांगले आहेत त्या पण यांच्यातच खोटे हो काय ना काहीतरी. चांगले आहेत ना मग घ्या घरात. काय बाई आहे. अगं बाईवरूनच भांडणं होत्यात आजकाल. जेव्हा मी तिथं असतो आणि कधी जालू बी तिथं असतो ना तर सुगंधा काय म्हणत असते, काय बायको आहे तुमची. हा धरणा अंगाचा पत्ता आणि थोबाडात नुसती वासकळ. हा गावात नुसती भांडत सुटती. मग मला सांग झालेलं आवडन का असं बोललेलं. अशा सुगंधताई म्हणल्या. हो ती सुगंधा ती म्हणली. हे बघ मी काय बोललो नाही, तू काय ऐकलं नाही. तुझं तू बघ, तुझा संसार आहे, मस्त माझा मित्र आहे, पण त्याने ऐकलं पाहिजे माझं. आणि मी जर त्याला सांगायला गेलो ना तर तुला अजून मारीन. म्हणून घरातल्या गोष्टी बाहेर शामरावला सांगते काय. त्याच्यामुळे तू तुझ्या पद्धतीने काय निर्णय घ्यायचा तो घे. मी तुला सांगायचं ते योग्य सांगितलंय बहिणीप्रमाणे म्हणून. हा लक्षात ठेव. येऊ का मी. हा या आणि काळजी घे स्वतःची. सुगंधताई अशा जाऊन बघतेच आता. जरा आंबे हळदच लावावं लागते का काय मी. रुपये कुठे गेली होती. गेलते मसनात. तुम्हाला काय करायचंय. आज काय पुढे ती मसनात गेली होती आणि इतक्या लवकर कस काय जाशील. अजून तुला 100-150 वर्ष जगायचे बस इथं. होय की 100-150 वर्ष जगते मी. अहो त्याच्या आधीच मला मसनात घालायला लागला ना तुम्ही. का काय केलं आता मी तुला. काय केलं. हा तुम्ही नुसतं माझ्या नवऱ्याला इथं घेऊन बसता. हा आणि त्यांना काय 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 फुगवून देता मला काय माहिती नाही का. काय पण काय बडबड करते का. कधी मी तुझ्या नवऱ्याला इथं बसून ठेवलं. अहो 24 तास तर माझा नवरा इथंच पडीक असतो. कामाचं निमित्त करतो इथे येऊन बसतो. मी बोलवते का त्याला इथं बसायला. आले कोण चहा पाज बिस्किट दी. बाई तो 17 वेळेस म्हणतो सुगंधा चहा कर ना, सुगंधा पोहे कर ना, सुगंधा चहा असेल तर बिस्किट दे ना. हा मग इथं कामाला गडी बी फुकटचा मिळतोय ना तुम्हाला. हा राशन आणून दे, खायला आणून दे. नको करू इथं बसून. राशन आणून दे, खायला आणून दे. फुकट नाही आणून देत. कसा कसा पैसे घेतो माझ्याकडून 100 रुपये जास्त. होय 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 तुम्हाला कामाला गडी फुकट मिळतोय का पैसे देता म्हणून ही सांगू नका. मला काय माहिती नाही का नवऱ्याने आणलेले पैसे खायला गोड लागत आणि मग माझ्याकडे आलं काय बिघडतं का तुला. पण का माझा नवरा आहे तुमच्या इथे येऊन काम करायचा. तुम्ही माझ्या होत्या हात उचलू नका तुम्हाला सांगते. हा तू तुझ्या नवऱ्याला सांभाळ. मग मला काय येऊन सांगू लागली काय करायचं काय नाही. हा मग तुम्ही असं कसं बोलताय. मग असं कसं बोलता. आमच्या संसाराची वाट लागायला लागली माहितीये का. आमच्यामुळं मग अगं तो नवरा आजपर्यंत तुला सांभाळता आला का. वर्ष 2-2 वर्ष बाहेर जाऊन बसती आणि मला सांगते वाटोळ झालं संसाराचा. अशा बाया गावात असल्या होती संसाराचं वाटोळ होणार. नवरा घेऊन मारायला जाय निघून. गावकात तो नवरा नाही करून घेतलं एवढी बडबड करायला. बडबड करायला नीट राहावा नाही तर नवऱ्याला फोन करून सांगेन काय करताय. निघ
इथं पण राहणं मुश्किल करीन कळलं का? पण जीवावर नाही बसून खात मी. काय करायचं ते कर. स्वतःचा नवरा बाई पदराला बांधून ठेव नसेल लोकांना नाव ठेवायचं ते नाही. मला कळतंय पदराला बांधून ठेवायचं का काय करायचं. इथून पुढे जर माझ्या नवऱ्याला दारात थारा दिला ना तर बोलायचं. आला ना तर पहिले मग तुला येऊन वाजवलं मग त्या नवऱ्याला वाजवून निघित. फुगवून द्यायचं लोकांच्या संसाराचं दलिंदर थोबाड घेऊन इकडं म्हटलं बाया कुठं चालली एवढं चांगलं विचारावं मला काय माहिती थोबाड एवढं वाचन म्हणून. तुम्ही पण असे मला नव्हतं माहिती. आग लाव्या घरात मध्ये आग लावा घरात स्वतःचा नवरा सांभाळता येत नाही लोकांना नाव मला ठेवा. येतो सांभाळाय स्वतःच सांभाळायला आधी. आता परत माझ्या घराच्या आजूबाजूला बी दिसले ना मग सांगत असते त्यांना काय तुझं काम इथं येऊन बसला खुशाल तुम्ही जा तुझ्या घरी ना तुझ्या घरचे यायचे मला ते भांडायला डेपुटीन ते का बसले याला घेऊन म्हणून. अहो काय बोल आता ती बाया संतायला भांडायचं तशी ती भांडतो तुला माहिती ना. आता रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम भांडायला मग जेवण ठेवायला 3 टाइम भांडायला यायला तुम्ही का डोकं खराब करू नको ना तुम्ही डेपुटीन जाऊन सांगन का माझे डोकं खात होता म्हणून. त्या बायाने खाल्लं ते कमी झालं का. पण तशाला भांडायचं दब बसायचं ना आपलं. अहो येतर उद्याच शांताबाई म्हणून नाव आहे तुमचं. तुला काय सांगू मी कधीच माहिती का कुठेच कुणाला डोकं लावत नाही. आणि ती आली काय काय बोलून गेली काय तर म्हणत जालू भाऊजीला मी इथे येऊन बसवते चहा पाजत बसते त्यांना. आता मी तेच म्हणतोय आता याचे तुमची चव जायचीच नाही. आता काय करू ते सांग मला. काय ना तर सांभाळा तुम्ही तुमचं आता. अरे तो बाय तुझ्या तोंडाला तर आवर विवर घाल ना. ए तू काहीतरी म्हणला असेल तिला तेव्हा आला इथं टिटवी आणि लगेच सांगायला. नाही म्हणलो तिच्यामुळं आता लोक आहे ना गाव सोडून जायला लागलेत. हा आखे लोक गाव सोडून जायला लागले तिला हाणते ना धरून. सुधांदा गाव सोडून चालली काय बायकोमुळं. कोणाची माय बायकोमुळं. माय बायको काय म्हणली तिला. काय म्हणले अरे तसा भांडत होती आज त्या गल्लीतल्या बाया पाहत होते. एवढं एवढं भांडणं आवड घालतेस तोंडाला. हायला मी आलो भावड्या लगेच जाऊन. सुगंधा अय सुगंधा चालले मी. कुठं चालली थांब ना. काय थांब ना जाऊ द्या मला. जाऊ दे ना बायको डोक्यावर पडलेली ती आशीची येडी. ते असेच काय का मला एक सांगा झालं भाऊजी मी तुम्हाला कधी चहा प्यायला घरी या म्हटलं कधी मी आज तुम्हाला म्हटलं माझ्या इथं गप्पा मारत बसा दिवस दिवस कामधंदे सोडून त्या बायकोला काही पण बोलत जा उलट पालट तुमच्या संसारात तुम्ही भांडणं करा. तुम्हीच माझ्या इथं येतं तुम्हीच चहा पाणी मागता तुम्हीच नाश्ता मागता किती का बडबड करून गेली मला. जाऊ दे एवढं नको मनाला लागून नाही घेऊ. नाही चालले मी. सुगंधा ऐक नाही नाही मला नाही ऐकाव तुम्ही नाही मला जायचंय सोडा तुम्ही. अरे लोक काय म्हणतील मला सगळे लोक नाव ठेवतील. ते तुम्हाला ठेवतील मी काय करू ती मला किती बडबड केली तुम्ही तिला बोलले का मग तसं. सोड सोड मी तुला जाऊनच नाही देणार. चल नाही झालं भाऊजी मला जाऊ द्या. ती आता बोलून गेली पुढच्या वेळेस सगळ्या गावात सांगून का तुम्ही माझ्या इथे येऊन बसता दिवस दिवस म्हणून. नको मनाला लागून घेऊ मी तिचे कान चुगडीतो तू चल फक्त घरी. आईला चांगलं पेटून दिलं होतं ते परत जायला आलं काही नो. अरे हे तर मागे घेऊन चाललंय वाटतं. नाही नाही श्यामराव परत पेटावं लागणार आहे आपल्याला. चला हो रुपावहिनी रुपावहिनी हो बाहेर या ना पटक्यान. कोणी घेऊ बाई. अजून पाय बरा नाही का तुमचा. नाही झाला बरा दुखतोय थोडा थोडा. तो बराच नाही व्हायचा आता पाय निघायची वेळ आली तुमची आता. का काय झालं असं. अहो ती सुगंधा चांगली गाव सोडून चालली होती. तो ज्या आल्या तिला धरायला गेला पार हातापाया पडला तिची बॅग हिसकून घेतली आणि परत घेऊन आलाय तिला. धर बॅग लय नको टेन्शन घेऊ जा उघडे घर मी सांगतो माझ्या बायकोला समजून आता. ठीक आहे. छपा वहिनी तुमचा संसार मोडू नये म्हणून मी हे सगळं करतोय नाही तर मला काय करायचं पहा. पिढात झाली ग ही एक. पारे ए पारे ए पारे लय तोंड वाट वाट करताय काय तू. खाना सुगंधाला भांडली तिच्या घरी जाऊन. मी कशाला गेलते तुम्ही कशाला गेलता. ते गाव सोडून चालले होते ना तुमचं काय नाही होतं तिथे जाऊन आणायचं. त्यांच्या काय पाया पडताय त्यांना काय गुलुगुलू बोलताय. अरे आपल्यामुळे एखाद्याचा प्रपंच मोडला नाही पाहिजे पारे थोडं डोकं चलत नाही रे थोडंफार. स्वतःच्या प्रपंचाचा आधी बघा लोकांचं नका तुम्ही बघू. म्हणून तू ती गेलती तिकडे ढावळायला त्यांच्या प्रपंचात. कोण गेलं होतं पहिलं तुम्ही गेलता म्हणून मी गेले होते. तू काही न काय का जाऊ लोकांचं मोकर तेच उचलायचे घोडण लगेच हाकायचं. कोण जातं तिथं बसायला कोण? चहा प्यायला पोहे खायला गप्पा मारायला कुणाला लागते सुगंधा. थोडी बी तुला माणूस की नाही राव गेलं म्हणून काय झालं. बरोबर आहे ना हिथं काम करायला नको तिथं जाऊन त्यांच्या हमाली करायच्या कब्बर चहासाठी. कधी माझं नाही काम केलं कधी. नकला टिटवी आणि टिटवी घरी चल वय घरात. जास्त बोलू नका नाही तर मी घर सोडून जाईन कळलं का. गेली ते गेली जा निघ निघ या भांडणापेक्षा ना लोक नावं ठेवण्यापेक्षा तू घर सोडून गेलेली बरी चल निघ. म्हणजे मी गेलेली बरी का. जा आता 10 वेळा जरी पाया पडत आला ना माहेरात तरी येत नसते बघा तुम्ही.
मी पाया पडतोय तू या. कळलं ना आता इथं तोंड बघ पुढं. आरशात. तुम्ही बघा आता आरशात, मी जेव्हा जाईन ना तेव्हा कळलं मग. काळे करून जा काळ हा. थांबू नको. नसतेच थांबत. लागली मला सांगायला. आता ना तुम्हाला दाखवते मी हा, काय. नाही येणार नाही हा. येणार जा. लय बोटा वाटा बोलताय ना सुगंधाताईसाठी, त्यांनाच घेऊन बसा आता गुलू गुलू करत. पुढं मला काय गरज नाही तिची, तूही नाही जा चालली. वहिनी ओ वहिनी, काय रेडी घ्या अहो ते जाळेस बाई तुझे मरणाचे भांडणं झालेत. का बरं चालले ते जाऊ सोडून आता. बाई कायच करावं आता या पारीला. हे बघ बाई, तू माझ्यामुळं काय असं घरबीर गाव बिनक सोडून जाऊ. तुला माहिती का अगं घरामध्ये भांडणं होतच राहतात पारे, तुला कळत नाही का? पण मला एक सांग, मी कशाला तुमची इथं भांडणं लावून देऊ? तुमच्या घरामध्ये रोज रोज असं चावचिव व्हावं असं मला वाटतं का? सांग बरं. पण शामराव तो मला म्हणाले होते की सुगंधा सगळ्या काड्या करते तुझ्या घरातल्या. काय म्हणली? श्याम भाऊजी. श्यामराव म्हटले तुला? हा. तुला एक सांगू का बारे, त्यांचं एक किराणा दुकान, 17 जण येणार आहे जाणार आहे. त्यांना किराणा दुकानामुळे माझ्या इथं येऊन बसायला वेळ भेटत नाही. ती जळत आहेत. त्यांना असं वाटतं दरवेळेस जालू जाऊन बसतो, जालू जाऊन नाश्ता करतो, तो जाऊन चहा पितो, त्यांना कधी भेटत नाही. ते त्याच्यामुळे तुला म्हटले कहून का जालूचा रस्ता माझ्या दिलचा बंद झाला पाहिजे म्हणून तुला म्हटले का तिला जाऊ बसतो म्हणून. अगं तुला कळायला पाहिजे, त्यांनी तुझ्या माझ्यामध्ये भांडणं लावून दिले म्हणून. तुझ्या घरात बी भांडणं शामरावनीच लावून दिले, तुला कळत नाही का? हा हो, माझ्या डोक्यातच नाही आलं हे की त्यांनी भांडणं लावलेत म्हणून. तुमचा संसार सुखाचा व्हावा हेच मी दरवेळेस जाऊ भाऊजींना सांगत असते. कारण नका तिला काही बोलत जाऊ, समजून घेत जा. तू नव्हती, तुला सांगते इथं तर मी नेहमी म्हणायचे जावं जालू भाऊजी घेऊन या. आम्ही कित्येक ठिकाणी नवसं केलेत माहिती का तुला वापस आणण्यासाठी. आणि मला वाटतं का तू असं गाव सोडून जावं म्हणून, आणि ते बी त्यांचा संसार मोडून. चुकलं माझं सुगंधाताई, मला माफ करा. मला नव्हतं अहो माहिती. आता बघते मी त्या श्याम भाऊजीला कसं आहे कसं नाही ते. अगं कशाला गावातल्या गावात भांडणं करती? तुझं नवऱ्याला त्या शामराव शिवाय होतंय का? नको भांडणं कर, जाऊ दे. फक्त एक लक्षात ठेवायचं कोण कसं बोलतं ते. आणि त्या शामरावच्या नादी नको लागत जाऊ जास्त. बरं चल येऊ का मी? आता जाय घरामध्ये. चुकलं माझा. हा का चहा पिता थोडा? नको नको.